पानात गुंडाळलेली पुडी आणि त्यात लपलेलं शेकडो वर्षांचं कृषीज्ञान, न रसायन न मशीन, तरी शेतीसाठी लागणारं बियाणं तब्बल 5 वर्ष टिकतं. ही आहे आदिवासी लोकांनी जपलेली देदा पद्धत. देदा म्हणजे काय तर सायलीच्या पानांमध्ये गुंडाळलेली एक पुडी, ज्यामध्ये बियाणं सुरक्षित ठेवलं जातं. या पुडीत साधारण 5 किलो पर्यंत बिया ठेवता येतात. यासाठी सायलीच्या वेलीची मोठी पानं, जिला स्थानिक भाषेत अडक्कुलू असं म्हणतो, ती यासाठी वापरली जातात. ही पद्धत छत्तीसगडच्या बस्तर भागातील मुरिया आदिवासी समुदायाने विकसित केलेली पर्यावरणपूरक बीज साठवणूक पद्धत आहे, जी आजही गोदावरी खोऱ्यातील काही भागात वापरली जाते. ही आदिवासी समाजाच्या अन्न सुरक्षेची पायाभूत परंपरा आहे. आधुनिक बीज बँकांपूर्वीही त्यांनी स्वावलंबी बीज संवर्धन प्रणाली निर्माण केली होती. यामुळे जमिनीची सुपीकता, पाण्याचे जतन, आर्थिक स्थैर्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुढच्या पिढ्यांपर्यंत हे पारंपरिक ज्ञान जसं आहे तसं पोहोचतं. या पद्धतीमुळे बिया कीड आणि ओलाव्यापासून सुरक्षित राहतात, सोबतच त्या तब्बल 5 वर्षांपर्यंत टिकतात. यात कोणताही रसायनांचा वापर नसल्यामुळे ही पूर्णपणे नैसर्गिक, परवडणारी आणि पर्यावरणपूरक पद्धत आहे, कारण यासाठी फक्त सायलीची पानं आणि राख पुरेशी असते. याबद्दल तुम्हाला आधी माहित होतं का? कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.